खडकवासला जायला निघालेलो आहे. तर आता तुम्ही बघू शकता रात्रीचे 4:13 झालेले आहेत आणि आम्ही फालतू इंजिनियर्स कुठेही फिरतोय. आणि हे आमचे बाकी काही मित्र. तर आम्ही खडकवासला जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही काय करतो मस्ती. तुम्ही बघत राहा आमच्यासोबत. आमच्यामधून एक जणाला कॉल आलेला त्याच्या घरच्यांचा. तर आपण बघू काय झालंय काय नाही या गोष्टी. एवढा रात्री कॉल यायचं कारण काय असेल मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये. बघू शकतायत आम्ही बसल्या बसल्या काय करतोय. काय नाही, लोक फक्त प्लॅनिंग करतायत. आमचे 2 कमिटी मेंबर गाणे ऐकतायत, तुम्ही ऐकू शकतात. बघितलं शक्यता आम्हाला असं वाटतंय आम्हाला रिटर्न जावं लागेल. आम्ही पोहोचतो की नाही पोहोचतो खडकवासल्यापर्यंत हे आता तुम्ही बघा. आता तर मित्रांनो हा खडकवासला जायचा रस्ता आहे आणि खडकवासला हा फक्त आणि फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती. पूर्ण आजूबाजू जंगलच जंगल आहे आणि रात्रीचे 4:40 झालेले आहेत. तुम्ही बघू शकतायत आजूबाजू पूर्ण शांतता आहे, काहीच नाही. फक्त आमची जी एक गाडी ती पुढे ती आम्हाला डायरेक्शन दाखवते. आम्ही आहोत आणि आमच्यासोबत मागे 2 गाड्या. आम्ही असे 4 गाड्या जात आहोत. तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत काहीच दिसत नाही. चला आता आपण बघूया पुढे काय होतं. सर तुम्ही बघताय खडकवासला डॅम. हे रात्रीच्या वेळेस इतकं भारी वाटतंय बघण्यासाठी, खूप भारी वाटतंय. हा नजारा तुम्हाला फक्त रात्रीच बघायला भेटू शकतो. आणि धबधब्याची आवाज, जो फ्लो जो येतोय, तुम्ही म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला बोलू सांगू नाही शकत एवढा भारी व्ह्यू येतोय हा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतायत आम्हालाही माहित नाही आम्ही जातो कुठे. फक्त रस्त्याला बघून बघून आम्ही जेवढं लांब जाता येईल तेवढं बघतोय आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी दाखवता येईल याच्यासाठी आम्ही खूप लांब जातोय. तर तुम्ही असेच बनून राहा आमच्यासोबत. सनराईज व्हायला अजून खूप टाइम बाकी आहे, अजून 1 तास आहे. त्यासाठी आम्ही खडकवासल्याच्या पुढे आलेलो आहे थोडं. तिथं एक गाव आहे, तिथं आता आम्ही सर्व लोक बसलेलो आहे. तिथं बघू शकता तुम्ही आम्ही सर्व बसलेलो आहे. हनुमान दादांचं गाणंही चालू आहे. आमचे फोटोग्राफर साहेब तिथं फोटोही काढतायत, तुम्ही बघू शकता. हे बघा मुलं कसे झोपलेत. इथं गाणे वगैरे चालू आहे. इथं प्लेसमेंटचं चालू आहे सेंचरसाठी कसं अभ्यास करायचं. तर तुम्ही बघत आहोत आमचे थकलेले चेहरे. आणि आम्ही पूर्ण पुणे आता फिरून आलेलो आहे आणि पूर्ण रात्रभर आम्ही फिरल्यानंतर तर 5:19 झालेले आहेत. आणि तुम्ही बघताय आम्ही खडकवासल्याच्या थोडं पुढे आलेलो आहे. एक गाव आहे तिथं बसलो आहे, सनराईजचा वेट करतोय. आणि आता आम्ही बघूया, तुम्हाला दाखवतो आजची आम्ही किती मजा मारली आणि काय केलं. हे सर्व गोष्टी आमच्या मित्रांना तुम्हाला माहीत पडेलच. चला आता आपण मित्रांशी बोलूया. कैसा लगा भाई पजू आज घुमके? लय मस्त वाटत आहे. थंडी थंडी गार हवा. अजून ठंड में खड़ा. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने. हे सगळं आपण व्लॉग मध्ये टाकणार आहोत. हा बिल्कुल नहीं घमंड. नहीं है तो भी समझ रहे हो ना. तुला कसं वाटतंय बाबा? कसं रापची? तू तर घाबरत होता ना. ओह गुगल क्लाउड, तुम्ही काय म्हणतात? आज आम्ही वेळी आलेलो आहे, आम्हाला याबद्दल केलं आहे. पण आमच्या सगळ्या मित्रांच्या हट्टापायी आम्ही या खडकवासल्याच्या बॅकवॉटर अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल थांबलेलो आहे. आता सगळ्यात हट्ट आहे की आम्ही सकाळचा सूर्योदय बघून सनराईज बघूनच जाऊया. असं सनराईज बघून तो एक अनुभव, थरारक अनुभव घेऊन एवढा दूर इतक्या दिवसानंतर 3-4 महिन्यांचा वेट नंतर आपण आज आलेलो आहे. 3-4 महिन्याचा वेट आमचा खूप असतो. यही नहीं, अभी और सुनिए. प्लॅनिंग न करता आज आम्ही आलेलो आहे. कुठे आम्ही 12 वाजेपर्यंत आपण कुठे गेम खेळत होतो. 12 नंतर आपण डायरेक्ट इथं निघालो.
बड़े तुम गलत राह पे चल रहे हो बेटा, इस राह पे तुम चल रहे हो, बहुत आजू बाजू पानी है, डैम है। अच्छा 1 hour later. तर आपण आता बघत आहात आमचे काही मित्र आता झोपलेले आहेत. हे 2 लोक बघा, तुम्ही नोटीस करा. हा एक इथं झोपलाय, हा एक इथं झोपलाय, तो एक त्या बाकड्यावर झोपलेला आहे. मी इथं ज्याला झोप लागत नाही तो ब्लॉग काढत बसलेला आहे, तेही तुमच्यासाठी. आणि बाकीचे आमचे जे मित्र आहेत ते गेलेत थोडं वरती फिरण्यासाठी. झोप लागत होती म्हणून या रस्त्याने मागच्या बाजूला जिथं सर्व बाकीचं पाणी तिथं दिसतं, बॅकवॉटर, सर्व गोष्टी तिथं व्ह्यू होता. मला तर मित्रांनो आता आपण खडकवासल्याच्या डॅमच्या इथं जात आहोत आणि आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही सर्व मित्र आता डॅमकडे निघालो आहे. आता आपण सकाळचा व्ह्यू बघू आणि सनराईज बघूया. अभी मजा आएगा ना. या निसर्गमय वातावरणामध्ये आपल्याला खूप भारी वाटतंय आणि अशा जागेवरती आपण आपली सकाळ घालवतो, याच्यापेक्षा सुंदर आनंद कुठेच नाही. तुम्ही बघू शकताय किती भारी वातावरण आहे, एकदम शांत. आणि त्याच्यावर आमची एकदम सिंगल गाडी जाते. लोक बघा सकाळी फिरतायत, तुम्ही बघू शकतात आपल्या व्हिडिओमध्ये. लोक सकाळी 6 वाजता उठून रनिंग, वॉकिंग या सर्व गोष्टी करतायत इथं. चलो भाई देखो अपने क्या. आम्ही तुमच्यासाठी पुढेपर्यंत ट्राय करतोय जाण्यासाठी. या डॅमच्या नियर खाली उतरायचं खूप रिस्की रस्ता आहे. प्लीज तुम्ही नका या अशा गोष्टींवर पडू. बघा आम्ही चाललोय, आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत करतोय. तुम्ही आम्हाला त्या मेहनतीचं फळ वाटू द्या. लाईक, सबस्क्राईब या सर्व गोष्टी करा. सच अमेझिंग व्ह्यू गाईज. तुम्ही बघतायत आता, तुम्ही नोटीस केलंच असेल किती भारी व्ह्यू हा बघण्यात येतोय आपल्या नजरामध्ये. मित्रांनो तुम्ही बघू शकतात आम्ही खडकवासला आता आलेलो आहे. एकदम भारी ही जागा आहे. तुम्ही बघतायत पाण्याचा फ्लो किती आहे. आम्ही तिथं खाली उतरलोय. तिथून आमचे काही मित्र बघा तिकडे गेलेले आहेत. या सर्व गोष्टी आम्ही तिथं बघतो आणि खूप भारी वाटतंय आम्हाला. आणि बाकीचे मित्र बघा हे इथं फिरतायत आणि पाणीचा फ्लो बघा, तुम्ही बघतच असणार किती फ्लो मध्ये पाणी आहे. हे आमची 2 कार्ट इकडे आहेत. आपण फायनली खडकवासला पोहोचलेलो आहे आणि इथं माझी टीम पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग काढतंय. कोणी या कुत्र्यासोबत खेळतंय आणि तुम्ही मागे बघतच आहात. अप्रतिम माझ्या मागे बघा तुम्ही, एवढं भारी हे खडकवासला दिसतंय. काही फुटेज मी तुम्हाला अजूनही दाखवतो. तुम्ही बघू शकता खडकवासला डॅम पूर्णपणे पाण्याने गच्च भर. चला तर आपण आता बघत आहोत सनराईज होताना. खडकवासला डॅमच्या इथून तुम्ही बघताय हा व्ह्यू पूर्णपणे. सकाळचे 6:34 झालेले आहेत आणि आता आपण बघतोय किती अप्रतिम हा व्ह्यू असा आलेला आहे. आणि इथं आमची पूर्णपणे गँग सर्व आता फ्रेश दिसतायत. कैसा लगा मेरा मजाक. सर्व लोक पहिल्यांदा लवकर उठलेले. हे बघा तर आम्ही सर्व लोक निघायला लागलोय. रिटर्न जर्नी चालू आमची परत वाघोलीला जाण्यासाठी. सबस्क्राईब करा, लाईक करा,